नमस्कार. आज आपण कोल्हापूर स्पेशल चमचमीत अशी अख्खा मसूर रेसिपी कशी करायची आहे ती पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता खूपच मस्त अशी आपली इथे अख्खा मसूर दिसत आहे. चला तर मग ही रेसिपी कशी करायची आहे ते बघूयात. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारे साहित्य, तर इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे 200 ग्रॅम, जे की रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे अख्खा मसूर भिजून घ्यायचे. त्यानंतर आता याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि नंतर कुकरमध्ये याला शिजवण्यासाठी ठेवायचे. तर हे बघा, यामध्ये टाकून घेऊयात आणि यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत. इलायची 1, लवंग 2 घ्यायचे, दालचिनीचा तुकडा, त्यानंतर 2 मिरे, थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे मसाले आणि हळद मिक्स करायचे आणि कुकरमध्ये लावून याला 5 मिनिटे आपल्याला होऊ द्यायचे. जास्त याला शिजवायचं नाही आहे. मसूर हा लगेच शिजतो, त्यामुळे 5 मिनिटच आपल्याला कुकरला लावून घ्यायचे. त्यानंतर आता आपण मसाले भाजून घेऊयात. तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस व्यवस्थित तडतडून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि थोडेसे खोबऱ्याचे काप टाकून घेऊयात. तर मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप इथे टाकून घेतलेले आहेत. त्यालासुद्धा लालसर इथे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर 1 कांदा मीडियम साईजचा व्यवस्थित पातळ कापून त्यालासुद्धा आपण छान लालसर भाजून घेऊयात. तर हे सगळे मसाले व्यवस्थित आणि खमंग भाजून घ्यायचे. तर आपला कांदासुद्धा इथे छान लालसर झालेला आहे. आता आपण याला काढून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरमध्ये सगळ्यात अगोदर आपण खसखस आणि तीळ काढून घेऊयात, नाहीतर हे नंतर बारीक होत नाही. त्यामुळे हे तीळ आणि खसखस काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण भाजलेलं खोबरं, कांदा, अद्रकाचा तुकडा टाकून घ्यायचे. काही 2-4 पाकळ्या लसणाच्या टाकून घेऊयात. त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या, जर काड्या नसतील तर कोथिंबीर टाकली तरी चालेल. त्यानंतर 1 बारीक टोमॅटो टाकून घेऊयात, छान याचे 2-4 काप करून, आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून व्यवस्थित याची छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. आता आपण पाहूयात आपला मसूर शिजला का. तर हे बघा, मसूर हा लगेच शिजतो. तर व्यवस्थित आपला मसूर इथे शिजलेला आहे. आता आपण फोडणी ठेवूयात. तर इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं होतं 3 टेबलस्पून. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. तर चवीनुसार मीठ घालून घेऊयात. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे धना पावडर 1 टेबलस्पून, काळा मसाला 1 टेबलस्पून, लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून, ती आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर इथे टाकलेला आहे मटण मसाला, तो घालायचा आहे 1 टेबलस्पून. आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित आता तेल सुटेपर्यंत याला छान मसाल्याला भाजून घेणार आहोत. जेवढ्या आपण मीडियम फ्लेमवर याला भाजू तेवढ्या आपले मसाल्याला छान खमंग अशी चव येते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण भाजून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागतो पण खायला अतिशय चविष्ट लागते. तर हे बघा, तेल छान सुटलेलं आहे आणि मसालाही व्यवस्थित असा छान लालसर असा भाजलेला आहे. त्यानंतर जो मसूर शिजून घेतलेला होता तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे. तर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, नाहीतर हे पूर्ण असं गाळ होऊन जाईल. त्यामुळे हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे. थोडीशी वरतून फ्रेश कोथिंबीर घालून घेऊयात आणि कमी गॅसवर याला एकच उकळी येऊ द्यायची, जास्त याला शिजवायचा नाही. ऑलरेडी आपला मसूर इथे शिजलेला आहे, त्यामुळे याला जास्त शिजवायचं नाही, अगदी 1 उकळी येऊ द्यायचं आहे. तर हे बघा, 1 उकळी इथे आलेली आहे आणि मसूरही व्यवस्थित चमचमीत असा तयार इथे झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खूपच मस्त असा अख्खा मसूर बनून इथे तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि सर्व करायचं आहे. तर आपण याला भातासोबत, फुलक्यासोबत, चपातीसोबत, कशासोबतही याला खाऊ शकतो. अतिशय मस्त चविष्ट कोल्हापुरी अख्खा मसूर बनून इथं तयार झालेला आहे, अगदी चमचमीत. तुम्हीसुद्धा ही अख्खा मसूर रेसिपी घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला माझ्या अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर.